नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि मी आता आलो आहे एका मॉलमध्ये. तर हा मॉलसुद्धा आपण बघणार आहोत लवेलमधला. हा बघा, हा समोर मॉल आहे. आणि हे आपले हारवाले मोरे साहेब. नमस्ते मोरे साहेब, कसे आहात तुम्ही? हे आपले मोरे साहेब आहेत, त्यांचं हे स्टॉल आहे, इथे दुकान आहे. तर खूप वर्षांनी भेटतोय मी मोरे साहेबांना. जवळजवळ वर्ष झाला असेल, वर्ष दीड वर्ष झाला असेल. तर त्यांच्यात ती गाडी पण आलेली आहे भाजी मार्केटची. आणि हे त्यांचं स्टॉल आहे. आणि हे स्टॉल बरोबर त्यांच्या बघा स्टॉलच्या बाजूलाच मॉल आहे. आणि आपण आता मॉलमध्ये आलो आहे इथे. तर मॉलमध्ये आपल्याला थोडीफार खरेदी करायची आहे. तर आपण मॉलमध्ये जाणार आहोत. हो मी जाऊ, तुम्ही आता या नंतर. तर बघूया, मी मॉलमध्ये जातो. ते आत्ताच वरतं ओपन झालं आहे मॉल. हे आहे मॉल. हे काय दळी मसालेवाले. अच्छा, इकडे मसाल्याचं नवीन चालू केलं आहे. मसाल्याचं आहे. ए ताई, कांचन ताई, तुरीचं पॅकेट आणलंय. तर आपण आता अर्धा किलो तुरी. तर हे आहे मॉल. आणि आता बघा, इकडे सर्व खाण्याचे पदार्थ आहेत. मारीगोल्ड कुठे लावले? तर आता आपण मॉलमध्ये आहोत. इकडे बघा, ही सगळी बिस्किट वगैरे आहेत. मारीगोल्ड आहे. एक मारीगोल्ड घेतो. आणि तर आपण हे 2-3 वस्तू घेतलेल्या आहेत. हे बघा, हे एवढे आहे. सकाळी लवकर आलो आहे, त्याच्यामुळे गर्दी नाही आहे. दुपारनंतर खूप पब्लिक असते इथे. तर हे आहे आपलं मॉल. आणि मी एक 3-4 वस्तू घेतलेल्या आहेत. तर आता बिलिंग काउंटरला जायचं आपल्याला. इकडे काय आहे? इकडे पण आतमध्ये खूप सारं काय आहे. पण आता बघूया. तर ही सकाळची अशी घाई असते माल लावायची. गाडी आल्यावरती धांदल होते. आता हार बी फुलं ना आणत का आता? हा, तर बघा, हे भाजीच्या बरोबर फुलांचा सुद्धा यांचा धंदा आहे. इकडे मार्केट हे करतात. हे बघा, ऑर्डर प्रमाणे हारबीर वगैरे सगळे त्यांच्याकडे बनवून मिळतात. लग्नाचे हार सुद्धा आम्ही कधी त्यांच्याकडून बनवून नेतो. आपल्याकडे काय कार्यक्रम असेल तर त्यांना ऑर्डर दिली ना, तर ते आपल्याला सर्व हार बुके वगैरे सगळं बनवून मिळतं. तर असं हे आपलं दुकान आहे इथे लवेलला. या मॉलच्या बाजूलाच दुकान आहे. नाक्यातून आपण खाली चालत आलो तर तुम्हाला इझिली सगळं इथे भेटेल. पान सुपारी वगैरे सगळं हारबीर. तर आता आपण जाणार आहे, चाललो आहे बहिणीच्या घरी. तर आपल्या बहिणीचं सुद्धा इथे स्टॉल आहे. इथून मी आता जाणार आहे आतमध्ये धाडवेवाडीमध्ये. तर चलो भेटूया पुढे.